हाय नमस्कार. तर आज बघा कुठं आली मी आहे का हिरवगार झाडात. तर संपला आमचा दाटा बी आला मेसेज. तर आली आज कांदा लावायला. तर सकाळ लय कांदा लावले ते. आता झाली दुपारची वेळ जेवणाची. तर कार्प बी नेलंय राहत आहे ना, त्याच्यामुळं काय कार्प बी नाही. असंच आता बरं झालं नशीब तरी ऊन तरी नाही. तरी आई माझी पात कांदा लावायची तुम्हाला दाखवते. हे वाऱ्याने केसच राही ना ते मग एवढं सकाळ धरून लावले एवढं. तर कोणाला माहिती नसली तर मी का तुम्हाला दाखवते. हे असं करायचं, हे असं अंतर तर काही चिखलात पाण्यात असं करून असं लावायचं आहे बघा. हे तर हे अंगठं जाते ते सारखं त्याला रवून. पण नशीब तिथं भारी रान आहे, काळ वेळ काय नाही. तर त्याला परत असं करायचं बघा. दिसतंय का नाही ते तसला टाकून द्यायचं. हे असं तर बसले सगळी जेवायला तिकडं. बघा दिसते का महाग. कारण का कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत म्हणून मी आले. तर मी रात्री एक व्हिडिओ टाकला होता की ताईचं पप्पा घरी नाही तर आम्ही हेच आहे. पण काय करू, मला लय भीती वाटत होती रात्री. त्याची तितकीच कुली ओरडत होती. जवळ हाय मका केळी आणि ते केळीचं बी लय नुकसान करते ती आणि त्याची वाटायची भीती. मग राताच्या पुरीला घेऊन यायचं होतं त्यांना बाळवणीवरनं. आणि त्याच्यामुळं ती नुसतं हीच झालं. आणि लेकरं बी भ्यायला लागली. थांबा म्हणलं मी, आपलं काय पब्लिक सांगल ते सांगेल, आपण एक व्हिडिओ करावं म्हणून मी ते व्हिडिओ केलता की बघा मी कसल्या परिस्थितीत राहते या. की गड्या माणसाला कधी बी कामं असते ती, कधी बी नसते ती, आहे का नाही. तर बाई माणसाचं लय अवघड आहे. तर सगळ्यांनी मला असं सांगितलं की काळजी घे ताई, फोन लावून घे आधी काय. तर फोन लावायला त्यांच्यापाशी मोबाईलच नव्हता. आणि ती काय मला म्हणलं तुझ्यापाशी राहू दे मोबाईल, मला उशीर बिशीर झाला तरी आपला टाईमपासला तुला मोबाईल. मग त्यांनी माझ्यापाशीच मोबाईल ठेवला होता. जेवण झाली ते त्यामुळे आले. तर काय करता, काळजी एवढीच वाटतं. म्हणजे मी तुम्हाला दाखवायसाठी खास की येळ माणसावर कशी बी असते, काय बी असते, कसं माणूस राहतोय कसं नाही ते दाखवायसाठी मी खास व्हिडिओ रात्री काढला होता. तर मी सगळ्यांनी ताई भाऊ तुम्ही दादा सगळ्यांनी सांगताय मला की काळजी घेत जा, असा व्हिडिओ काढत जाऊ नको, सोशल मीडियावर असा टाकत जाऊ नको की संध्याकाळचं ते मी एकटे असते. पण मला बी माहिती आहे मला धोका आहे. तुम्ही सांगितलं हे भारी झालं. पण हे एवढंच मला म्हणायचं आहे, फक्त गरिबी लय वाईट आहे बघा. आपलं चांगलं असतं तर आपण चांगल्या घरात राहिलो असतो, आहे का नाही. असं एकटं राहायची काही गरज बी नव्हती का नाही. आपल्याला चांगली माणसं असते आपल्या घरची तर 4 माणसात तर राहिलो असतो आसऱ्याला आधाराला. त्यासाठी मी रात्री व्हिडिओ काढला होता. तर नाही आता इथनं पुढं नाही तसलं व्हिडिओ काढणार रात्रीचं. पण फक्त माझी सत्य परिस्थिती तुम्हाला जी आहे ती दाखवायची होती मला, म्हणून मी काढला होता रात्री. तर जेव्हा त्याच्यावर काय प्रतिक्रिया तुम्हाला काय भेटत असले सांगा मला. मग हे असलंच माझं बघून मला रातायनं आयडी खोलून दिली बघा. कारण का तू भटीवर आहे, ही 2 लेकरं घेऊन राहते, नवऱ्याला कधी काम असतंय कधी नसतंय.
बाहेरचं काम आले का कवा उशीर होतोय का नाही होत. तर ते म्हणल्यात तुला एक आयडी खोलून देते, म्हणजे तुला म्हणजे असं एक कुठंतरी झोपडं तरी होईल चांगलं बघायला राहायला. तर असू द्या, तुमचा असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. तुम्ही सपोर्ट करा मला. तुमच्या आशीर्वादाने मी तर घरी एक चांगलं बांधलं तर भारीच झालं, आहे का नाही. तर कोल्हापूरच्या ताई, तुम्ही तर लय भारी मला उदाहरण दिलं बघा. तर असू द्या, माझा स्वभाव तुम्हाला खूप आवडतं तर भारी आहे. मला रिप्लाय द्यायला का नाही, मी रिप्लाय बी देईन, पण कसं आहे टाईम भेटत नाही, माझ्यापाशी काय नसतोय मोबाईल. तर आज ते बी रिप्लाय देण्यात असा व्हिडिओ काढण्यात एक फरकच असते का नाही. त्याच्यामुळं मी रिप्लाय देत नाही बघा. कोणाला राग येऊ देऊ नका. तर मी काय असेल ते व्हिडिओमधनं सांगत जाईन. आणि अजून त्या ताई कोल्हापूरच्याच की तुम्ही म्हणला मी तुला रेसिपी दाखवीन माझ्या व्हिडिओमधनं, काय काय तुला करायचं तर नक्कीच मला आई करत जावा, सांगत जावा. मी बघू, झालं मला जमलं तर मी प्रयत्न करीन. पण जसं आहे तसं बरं का, आपलं गावठी जसं कसं आपलं गावठी आहे तसं मला जमन तसं मी करेन. तर नक्कीच हे करा. तवर एक ताई म्हणते ते मला, तू कुठं राहते. तर मी ताई आज बी सांगते तुम्हाला, काल बी सांगितलं, आज बी सांगते. तर मी आष्टी गावात राहते बघा. तर चला, सगळ्यांनी माझी सगळ्याला काळजी लागली होती. मग मी म्हणला एक व्हिडिओ करावा, आता सांगावं त्यांना. तर ती रात्री आलं 10 वाजता, 10 वाजेपर्यंत. मग तसंच. आणि कढीचं तर आता काय, कढी ते असं त्यांचं म्हणणं आहे की कढी बी लावून आणि कोणी आलंच आणि ते दरवाजा फोडला तर काय, कढीला तर काय करायचं. तर त्याच्यामुळं कढी बसवत नाही. तर बघू, जमलं तर कढी बी बसवून घेऊ आता ह्या वर्षी. तर चला आता, बाय.